नमस्कार, मी तुमचा लाडका घरातील शेंडेफळ घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांसाठी 16 सख्यांचे नवे पर्व, 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट। मंडळी, आज आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा। मंडळी, सुरांचे ज्ञान देतो तो शिक्षक, तर त्यातून संगीत निर्माण करायला सांगतो तो गुरु। शिक्षक आपल्याला एक्सची किंमत शोधायला शिकवतो, तर गुरु आपल्याला आपली किंमत ओळखायला शिकवतो। संत जनाबाई आपला उल्लेख नाम्याची दासी म्हणून करतात, ज्ञानोबा स्वतःचा उल्लेख निवृत्ती दासू असा करतात। हा आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना दिला जाणारा मान आहे। आपण सगळेच आपल्या गुरुजनांचा सन्मान करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। पण एक मिनिट, ताई कुठे आहेत? आणि त्या अशा येणार नाही, जादूची छडी फिरवल्यानंतरच ते येणार आहे। बघायचं ना तुम्हाला? हे बघा, आले ना? आता बघा, आता गंमत बघा। हो, बघितलं? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या लाडक्या कार्यक्रमात। ओके, आणि खूप छान वाटलं तुम्ही इथे आलेले आहेत। पण तुम्ही एकट्याच नाही आले असणार ना, आपल्या लाडक्या सखींना घेऊन आलेले असणार, बरोबर? तर त्यांना बोलवायचं, पण त्याआधी तुझं नाव सांग बरं। माझं नाव चांदनी उमेश गायकवाड। अच्छा, बरं। परत तू लाडकी सखी म्हणून कोणाला घेऊन आलीस? मी माझ्या फ्रेंडला घेऊन आले, मैत्रिणी। चांदनी ताई आणि संगीता ताई, तुमच्या जोडीचं नाव आहे टीम सोबती। ताई, तुझं नाव सांग बरं। अश्विनी अरुण पाळण। तू कोणाला घेऊन आलीस? घरात नवीन प्रवेश केल्यानंतर माझी एक गुरु आहे, जिने मला घरात रुळायचं कसं हे शिकवलं। ती माझी जाऊबाई आहे। जाऊबाई या। अश्विनी ताई आणि कांचन ताई, तुमच्या जोडीचं नाव आहे टीम मैत्री। ताई, तुझं नाव सांग बरं। स्वाती नितीन कुलकर्णी। स्वाती ताई, तू कोणाला घेऊन आलीस? बरोबर, मी माझ्या मोठ्या जाऊबाईंना घेऊन आली आहे। वहिनी, स्वाती ताई आणि वृषाली ताई, तुमच्या जोडीचं नाव आहे टीम दोस्ती। मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको। मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो। क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। आणि आता आपण त्या ताईने विचारताई, तुझं नाव सांग बरं। आशा पांडुरंग शेलार। आशा ताई, तू कोणाला घेऊन आली आहेस सोबत? मी माझ्या ताईला घेऊन आली आहे। आशा ताई आणि रेखा ताई, तुमच्या जोडीचं नाव आहे टीम सवंगडी। पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे। हा, या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी झालेले आहात। बरं, आता आपला जो खेळ आहे त्या खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगतो। काय आहे की बरं, आपला जो पहिला खेळ असणार आहे त्या खेळामध्ये जी विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहे 30 गुण। त्याच्यानंतर दुसरी विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 20 गुण। तिसरी विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 10 गुण। आणि चौथी जी विजेती जोडी असणार आहे तिला तर मिळणार आहेत 0 गुण। हां, ओके। पण खेळ सुरू करण्या अगोदर ही जादूची छडी जी आहे ती तुम्हाला वापरण्याची संधी मिळणार आहे। त्याच्यामुळे जर ही जादूची छडी तुम्हाला वापरायची असेल किंवा जर तुम्ही ती वापरली तर तुम्हाला जे गुण मिळणार आहेत खेळामध्ये ते गुण दुप्पट होणार आहेत। ओके, पण पूर्ण भागामध्ये किंवा पूर्ण तिन्ही खेळ मिळून तुम्हाला ह्या जादूच्या छडीचा एकदाच वापर करण्यात येणार आहे। बरं, पहिला जो खेळ असणार आहे ती एक ताई खेळणार आहे, दुसरा खेळ आहे ती दुसरी ताई खेळणार आहे, आणि तिसरा खेळ मात्र जोडीने खेळायचा आहे। ओके, आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली, नाही तर नाही टिकली। बरं, आता मला एक विचारायचं की ही जी जादूची छडी आहे कुठल्या जोडीला ही जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे? बघा, नक्की वापरायची आहे बघा, नक्की नंतर वापरता येणार नाहीये। लास्ट राऊंड पर्यंत असणार ना मी? लास्ट राऊंड पर्यंत तुम्ही हा, असणार, ठीक आहे, ओके। पण जादूची छडी नंतर वापरता येणार नाही तुम्हाला चालेल ना? पुढच्या 2 खेळामध्ये। बघा, नीट विचार करून नीट। ठीक आहे, नाही वापरत आहे आम्ही, कॅन्सल। पण बघा, तुम्ही अजूनही विचार करा।
वापरायची आहे का तुम्हाला? नको नको हा थँक्यू. नाही वापरायची आहे तुम्हाला? विचार करा, नीट विचार करा. वहिनी साहेबांनी ऑर्डर दिली आता नको. आता नकोय तुम्हाला, पण आता नकोय. ठीक आहे, मग मी ही जादूची छडी मीच वापरतो. आता खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे, त्या डिश मध्ये टिकले आहेत. 1 2 3 म्हटल्यानंतर ह्या सगळ्या टिकल्या ज्या आहेत एक एक करून आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायचे. एका वेळी एकच टिकली. हा जो पहिला खेळ तो कोण खेळणार आहे तुमच्या दोघींपैकी? मी खेळणार. तू खेळणार आहेस? हो. ओके, व्हेरी गुड. तुमच्यामध्ये कोण खेळणार आहे? मी खेळणार आहे. तू खेळणार आहेस. ओके, व्हेरी गुड. ताई, तुमच्या दोघींमध्ये कोण खेळणार आहे पहिलं? वहिनी खेळणार. वहिनी खेळणार आहे. वहिनी. ओके. आणि आशा आणि रेखा ताई, तुमच्यापैकी कोण खेळणार आहे? मी खेळणार. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. काय सांगशील तिला? काय सांगशील? फटाफट कर चालली. तुला असं वाटतंय की हा पहिला खेळ तू खेळायला पाहिजे होतं? हो पण ते आपण फास्ट खेळतील. हा, खेळतात छान. फास्ट आहे. ओके. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 3 सॉरी 3 2 आणि थांबा. काय थांबा, वेळ संपत आली आहे. आणि वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. टीम सोबतीने चिटकवलेले आहेत 23 टिकल्या. त्याच्यानंतर टीम मैत्रीने चिटकवलेल्या आहेत 34 टिकल्या. आणि टीम दोस्तीने चिटकवलेल्या आहेत 14 टिकल्या. आणि टीम सवंगडीने चिटकवलेल्या आहेत 27 टिकल्या. म्हणजे ह्या खेळाची विजेती जोडी आहे टीम मैत्री. तिला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची दुसरी विजेती जोडी आहे टीम सवंगडी. त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्याच्यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे टीम सोबती. ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि टीम दोस्ती या जोडीला मिळालेले आहे 0. पण हरकत नाही, तुम्हाला अजूनही पुढच्या खेळामध्ये संधी आहे. चला जाऊया आपल्या स्कोर बोर्ड कडे. बरं, किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला? माझ्या लग्नाला 24 वर्ष झाले. म्हणजे तू घरामध्ये मोठी आहेस. हो. ओके, पण ही तुझी लाडकी सखी कधीपासून झाली? जे आता ते लग्न त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. तिच्या आता चेहऱ्यावर ते कशाला बोलली ही असं होतं कम्प्लीट. हा, पण ठीक आहे, ऐकू दे. हा, मला ते आवडलं नव्हतं. अच्छा. तर मग ते आमच्याकडे आली तेव्हा मी बोलत नव्हती कोणाशी? तिच्याशी. बोलत नव्हती? नाही. अच्छा. तर खूप खडूस सारख्या वागायच्या, बोलायच्याच नाही पहिले. खडूस बोलले तुला? अरे खडूसपणा करते. ही तुला खडूस म्हणते, तू तिला खडूस म्हणते. प्रेमाच आहे. प्रेमाचं आहे. नाही, मला जरा डाऊटच येतो, खरंच आहेत का तुम्ही लाडक्या सख्या? हा, तुम्ही मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन साठी नाही ना आले? हा हा, म्हणजे खूप आता असं झालंय की खडूस का वाटतील तुला ती आधी? खडूस नाही, म्हणजे काय झालं, खडूस म्हणजे पहिले बोलायच्याच नाही, असं वाकड्या नजरेने बघायच्या, कसे बघायच्या? असं बघायच्या. मग आता कसे बघतात? आता छान बघतात. म्हणजे आता एकदम एवढं फ्रेंडली आहे आम्ही की आम्ही जर एकत्र असलो तिघी जणी, आमची म्हणजे या मोठ्या आहेत, मधल्या एक जाऊबाई आहेत आणि मी सगळ्यात लहान आहे. अच्छा. तर मग आम्ही तिघी कुठे असलो ना, आम्हाला कोणाचीच गरज नसते. अजून एक जाऊ आहे तुमची. हो. पण जेव्हा त्या दोघे जणी गप्पा मारत असतात, समजा दोघीच, तर तुम्हाला असा डाऊट येतो ह्या हो, माझ्याबद्दल? मला डाऊट येतो, माझ्याबद्दल बोलतच देईल. येतो ना डाऊट? हा हा, मग तेव्हा काय येतं? मग तू जाऊन विचारते सरळ का जॉईन मी होते? विचारत नाही, मी माझ्या मनातच ठेवते. व्हेरी गुड. पण असेच खूप छान राहा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून दोघींशी. आणि तुमच्यामधलं जे प्रेम आहे, जे बॉन्डिंग आहे, ते असंच छान राहू दे. कारण मला असं वाटतं की जेव्हा छान जावा एकत्र छान राहतात ना, बहिणी सारख्या, तेव्हा ते घर खूप छान आनंदी राहतं. आता आपण जाऊया आपल्या खेळाकडे. ओके.
या खेळाचं नाव आहे खोचा खोची. हे खोचा खोची. तर आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर स्ट्रॉ आहेत आणि 1 2 3 म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला नाचत नाचत एक स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचं आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 50च्या 50 स्ट्रॉ व्यवस्थित ती तुमच्या केसांमध्ये जी खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, ही जी जादूची छडी आहे ती आता या खेळामध्ये कोण वापरणार आहे, कुठली जोडी वापरणार आहे, लवकर सांगा. हा तुम्हाला वापरायची जोडी? हो. पण का तुम्हाला का या खेळात का वापरायची? मगाशी जसा टास्क पूर्ण झाला तसा हा होईल अच्छा आणि जर फुल मार्क्स आले तर तेही दुप्पट होतील. अच्छा अच्छा, ही तुमची स्ट्रॅटेजी आहे. ओके ओके. आणि इथे अजून कोणाला वापरायची आहे जादूची छडी? तुम्हाला वापरायची आहे? तुम्हाला पण वापरायची आहे? आता या खेळामध्ये सगळ्यांनाच वापरायचे, तुम्हाला नाही ना वापरायचे. चला तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. मुझे प्यार नहीं तुझसे है वा, मुझे दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वा, मुझे दिल नृत्य करायचंय आणि फक्त मागे नाही, इथे पुढे पण, असे पुढे पण. ऐका दाजीबा, ऐका एकच हात. 2 हात कोण वापरताय? कोण वापरताय 2 हात? दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1. वेळ संपलेली आहे. हा. आणि सगळ्यात आधी पहिल्यांदा या खेळाची गुणसंख्या आपण बघूया. टीम सोबती, 30, टीम मैत्री, 48 स्ट्रॉ खोचलेले आहेत. टीम दोस्ती, यांनी 43 खोचलेले आहेत स्ट्रॉ. टीम सवंगडी, यांनी 36 स्ट्रॉ खोचलेले आहेत. त्यामुळे गुणसंख्या अशी झालेली आहे, टीम सोबती, ही गुणसंख्या या खेळाची झालेली आहे 0. त्याच्यानंतर टीम मैत्री, यांची गुणसंख्या झालेली आहे 30. टीम दोस्ती, यांची गुणसंख्या झालेली आहे 20 या खेळाची. आणि टीम सवंगडी, ची झालेली आहे गुणसंख्या 10. तर एकूण गुणसंख्या आपण बघणार आहोत, पण त्यासाठी ज्या ज्या जोडीने या खेळामध्ये जादूची छडी वापरलेली आहे त्यांना फक्त ही जादूची छडी पुन्हा एकदा फिरवावी लागणार आहे. छडीची कमाल, गुणांची धमाल. त्याच्यामुळे आता जादूची छडी वापरल्यामुळे तुमची गुणसंख्या झालेली आहे, तुम्हाला 30 गुण मिळाले होते म्हणजे ते झाले 60. छडीची कमाल, गुणांची धमाल. तुमची गुणसंख्या झालेली आहे 20चे 40 जादूची छडी वापरल्यामुळे. छडीची कमाल, गुणांची धमाल. आणि तुमची झालेली आहे जादूची छडी वापरल्यामुळे 10चे 20 म्हणजे एकूण गुणसंख्या झालेली आहे प्रत्येक जोडीची. म्हणजे या आत्ताच्या या खेळापर्यंत आघाडीवरती आहे टीम मैत्री. आधी आता हा खेळ सुरू करूया, पण त्याआधी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. बरं ताई, तू लाडकी सखी म्हणून तू हिला घेऊन आलेली आहेस. बरं किती वर्ष झाली आहे तुम्हाला घरामध्ये की तुम्ही जावा म्हणून आतापर्यंत? 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली तुम्ही दोघी जणी आहात, एकत्र आहात. हो. पण या 9 वर्षात असं काय झालं की ही तुझी अगदी लाडकी सखी झालेली आहे? सर्वात आधी जेव्हा मी लग्न करून आले, माझं फॅमिली बॅकग्राऊंड पश्चिम महाराष्ट्र, कल्चर पश्चिम महाराष्ट्र, आणि मी विदर्भामध्ये गेले. लँग्वेजपासून, परंपरापासून, ज्या काही चाली रूढी आहेत त्या, अगदी खाण्यापिण्यापासून सगळंच वेगळं होतं. त्यावेळेस यांची भरपूर साथ लागली. कसं बनवायचं, कसं बोलायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी मला यांच्याकडून मिळाल्या. हे सुरुवातीला झालं. आणि मी सायकोलॉजिस्ट आहे, माझं स्वतःचं क्लिनिक होतं. मग बाळ झाल्यानंतर ते कुठेतरी स्टॉप झालं. एक सर्टन स्टेजला या बोलल्या, तू काळजी करू नको, तू बाहेर जात जा, मी मुलीला सांभाळत जाईल. आता त्या आहेत, त्यामुळे मी पुढे जाऊ शकते. पण लव्ह मॅरेज? हां. हां. पण सांगताना डोळे पाणवले तुझे आता? असं कधी यांच्याशी बोलले नाही ना.
9 वर्ष तसं कधीच बोलणं झालं नाही. एवढंही मग तुम्ही माझ्यासाठी हे केलं हे असं आपण बोललं जात नाही ना, ते त्या समजून घेतात किंवा मी समजून घेते, पण असं वर्डिंग कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, त्यामुळे थोडं इमोशनल वाटलं. मग ताईला विचारायचंय, ताई ही ताई सांगते पण तुझे डोळे पाणवलेत एकदम. होणारच ना, इतकी तारीफ ऐकायची सवय नाही करत. ती पण खूप प्रेमळ आहे, प्रत्येक गोष्टीला मला साथ देते, घरच्यांबद्दल असो काही असो. जर माझ्या मनात काही असेल तिला सांगितलं की तिला काही सोल्युशन करते त्याचं. आणि मुलांबद्दल पण आहे, मला 2 मुलं आहेत, त्यांचं पण करिअरबद्दल असू दे किंवा काही असू दे, ती मला तेवढं कळत नाही, मी जास्त शिकलेली नाही आहे, पण ती मला सांगणार की असं करायचं ताई, त्यांना असं समजवा, प्रत्येक गोष्टीमध्ये ती साथ देते मला. मोठी म्हणतात ना, एक मोठी सून किंवा मोठी जाऊ म्हटल्यानंतर एक अशी अधिकार गाजवते तू तिच्या. हां, कधीतरी गाजवणार, ते हक्क नाही सोडणार. पण तुमच्या दोघींमध्ये लहान कोण आणि मोठं कोण आहे वयाने? वयाने मोठी ही आहे, मी लहान आहे, पण तिचं शिक्षण असल्यामुळे तिचं लग्न लेट झालं. मी लवकर 12वी शिकले, त्याच्यानंतर 18 वर्षात लग्न झालंय माझं. अच्छा. मग आता जसं तू म्हणतेस की तू वयाने लहान जरी असली तरी पण मग तू घरातली मोठी सून आहे, तुला असं वाटतं की मी घरातली मोठी सून आहे आणि ही काय मला सांगते आता तर काल आली आहे, नाही, असं कधी झालंय? असं कधी नाही झालं. असं कधी झालं नाही. नाही. ओके. ह्या ताईला सांगायचं सांगायचं मला, कारण हा प्लॅटफॉर्म मला पहिल्यांदा मिळाला यांच्याबद्दल बोलायला. सगळ्यात आधी म्हणजे ॲज अ मोठी म्हणून घरात जो काही मान असतो काय असतो, म्हणजे मला कधी वाटलं नाही की मला मिळावा. म्हणजे हा तो त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला. इनफॅक्ट माझ्या मुलीचं बारसं होतं, तर जेव्हा आई वडील बाळाला घेऊन येतात तर तो मी यांना दिला. अच्छा. हा, म्हणजे पहिल्यांदा बाळाला यांनी घेतलं. वा वा वा. आणि त्यांना म्हणजे कदाचित मी कमी पडत असेल, पण या तिच्यासाठी कमी नाहीत पडत. मला कसं 2 मुलं आहेत, मुलगी पाहिजे होती आम्हाला, पण ती हिच्यामुळे मिळाली, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण हजबंड वाईफ. मुलीसाठी कधी कमी नाही पडणार, कधीच नाही. जीव आहे ती आमचा. ती नशिबाने छोटी की तिला 2 आई मिळालेल्या आहेत घरामध्ये. अगदीच कबूल करते. म्हणजे मी जरी ओरडले ना तरी आम्हाला तू सारखं तिला बोलू नको हे करू, म्हणजे मी अगदी डोळे झाकून मी तिला सोडून जाऊ शकते, अगदी डोळे झाकून. वा. नाही, हाच विश्वास आणि हेच प्रेम तुमचं एकमेकींवरती आयुष्यभर राहू दे, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप छान वाटलं दोघींशीही बोलून, आणि पुन्हा एकदा सांगेन की हे प्रेम, हे जे तुमचं बॉन्डिंग आहे ते असंच खूप छान राहू दे. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या आणि तितक्या जबरदस्त खेळाला. या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. आता हा जो खेळ आहे तो दोघींनी मिळून खेळायचा आहे. हा, तुमच्या समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत आणि फुगा पण आहेत. काय करायचंय, एकीने ते तुकडे जोडायचे, ती रिंग तयार होईल. एका ताईने रिंग बनवायचे, दुसऱ्या ताईने फुगा फुगवायला घ्यायचंय. फुगा फुगवल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायचे आणि गाठ मारून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती तो फोडायचाय. आता ह्या सगळ्यांनी छडी वापरून झालेली आहे, फक्त त्या जोडीने छडी वापरलेली नाहीये, जादूची छडी. तर तुम्हाला या खेळामध्ये आता ती जादूची छडी वापरायची आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि सगळे तयार आहेत? 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त रिंग सटॅक बोलायचं. अगं थांब बाई, लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके या फुगा फुगवायला घ्यायचंय, फुगा फुगवायला घ्यायचंय. नाचतो सगळं विसरून. हात वरती करा. हा, हात वरती करा. हा, डबाय डबाय. पाऊसा बड्डे हा, जोर जोरात. हा, अजून जोरात. अंगावरती. हा, रेडी रेडी. हा, अरे असं काय करते, सोप आहे हे. बघ, हे असं पकडायचं आणि हे असं. एवढा छोटा कशाला फुगवला, कसा फुगणार आहे तो? हरकत नाही, वेळ संपलेली आहे. या खेळातून जी पहिली जोडी आहे, जी विजेती झालेली आहे या खेळाची, ती आहे टीम दोस्ती. त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतर विजेती जोडी आहे टीम मैत्री. तुम्हाला या खेळामध्ये मिळालेले आहेत 20 गुण. त्याच्यानंतर आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. त्याच्यानंतर आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळाले मात्र 0 गुण. ओके, पण या खेळामध्ये
ज्या जोडीने या खेळामध्ये जादूची छडी वापरलेली आहे त्यांना फक्त ही जादूची छडी फिरवावी लागणार आहे. छडीची कमाल गुणांची धमाल. हा, तुम्हाला ह्या खेळामध्ये तुम्हाला 10 गुण मिळालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जादूची छडी वापरल्यामुळे ते 10 गुण तुमचे दुप्पट झालेले आहेत, म्हणजे 20 गुण झालेले आहेत. आता एकूण गुणसंख्या मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला स्कोर बोर्डवरती दिसतोय. टीम सोबती, 30 गुण, टीम मैत्री, 110, टीम दोस्ती, 70, सवंगडी, 40. त्याच्यामुळे आजच्या भागाची विजेती जोडी आहे टीम मैत्री. आता जोरदार तयार झाल्या पाहिजे. त्या जोडीची हुकुमाची राणी झालेली आहे अश्विनीताई आणि लाडकी सखी झालेली आहे कांचनताई. एकदा जोरदार तयार होऊन जाऊ देत. जावा जावा, मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन घेऊन जावा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. बरं, तू हुकमाची राणी झालीस तर असं काय हुकूम तुला येते ताई सोडावं असं वाटतं? एक मानसतज्ञ म्हणून मी सांगू शकते की महिलांनी मनातल्या गोष्टी मनात न ठेवता ते इतरांना सांगाव्यात, जसं मी माझ्या जाऊबाईंना सांगते. आणि मिळून मिसळून राहणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी, आणि साहजिकच आहे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीही. आणि जर प्रत्येक घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडं हे लागणारच. फक्त झालेल्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून नवीन दिवसाला सुरुवात करणं खूप महत्त्वाची आहे. वा, व्हेरी गुड. खूप छान हुकूम तिथे सोडलेले आहेत ताई, खूप छान, व्हेरी गुड. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन, कारण तू लाडकी सखी झालेली आहेस. त्यामुळे तुला मिळतोय सर मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि ताई तू हुकुमाची राणी झालीस त्यामुळे तुला मिळतोय सर मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला हुकमाची राणी आणि लाडकी सखी मिळालेली आहे. त्या भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.